नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा लोकशाही टाइम न्यूज मध्ये। आज आपण आलेलो जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील सेवली या गावामध्ये। या गावामध्ये अप्पर तहसीलसाठी मागणी करण्यात आली होती, पण ती मागणी काही कारणास्तव नेर येथे देण्याचं असं लोकांमध्ये असं माहिती मिळाली। त्याच्यामुळे आज सेवलीच्या पोलीस स्टेशन मध्ये सेवली बंद याचं निवेदन देण्यासाठी इथे सेवलीचे गावकरी सरपंच आलेले विचारतो। नमस्कार, काय म्हणणं आपलं? आम्ही 20 तारखेला 20 एप्रिलला प्रशासक कर, जिल्हाधिकारी मॅडम, एसडीएम सर तसंच तहसीलदार मॅडमकर शेवली येथे अप्पर तहसील मिळण्यासाठी प्रस्ताव केलेला। याच्या अगोदर सुद्धा प्रस्ताव दिलेले आहेत आणि काही राजकीय कारणामुळे एसडीएम ने तो प्रस्ताव समोर दिला नाही आणि शेवली येथे अन्याय होत आहे। या कारणामुळे शेवली सर्कल नव्हे तर शेवली पूर्ण ग्रामस्थ, शेवली वासी आणि व्यापारी सगळे मिळून आणि सोमवारपासून 27 तारखेपासून पूर्ण कडकडीत बंद ठेवणार आहे आणि काही त्याच्यावर शासनाने आमच्यासाठी पर्याय द्यायला, अन्यायाला सपोर्ट द्यायला, तर आमच्या मनाने बंद करू, नाही तर कडकडीत याच्या समोर चालू बंद ठेवून आम्ही आज पोलीस साहेब खटकर साहेब यांना निवेदन दिलेले बंद पुकारावं म्हणून। आणि एक सांगा मला, एक मिनिट इकडे, हे जे काय कारण आलं बरं की आपल्याला गाव बंद करावं लागेल? आणि तुम्ही सगळ्यात अगोदर निवेदन दिलं होतं, मुख्य आपले आमदार साहेबांना भेटले होते आणि त्यांचे निदर्शक आपण सगळ्यात अगोदर अप्पर तहसीलचं जी संकल्पना आणलेली का आपल्या शिवलीमध्ये होणार आहे किंवा नेरमध्ये होणार आहे, मग काय कारण आहे असं बंद करावं लागेल आपल्याला? 25 फरवरी 2026 को जो है तो तहसीलदार मैडम ने सेवली के अप्पर तहसील के लिए जो है तो एसडीएम साहब के पास जो है प्रस्ताव भेजे। उसके बाद जो है तो अभी 2 दिन पहले ऐसा मालूम हुआ कि जो सिफारिश जो की गई तो वो नेर की गई, जबकि अगर टोटल जो टर्म्स और कंडीशंस जो है उसके अप्पर तहसील के तो निकाश है, तो तमाम निकाश के अंदर जो है सेवली बैठता, लेकिन जो है तो कुछ वजह मालूम नहीं पड़ी क्या, जिसकी वजह जो है तो तहसीलदार मैडम ने जो है तो नए की सिफारिश करे और एसडीएम साहब ने भी जो है तो नए की सिफारिश करके वरिष्ठ पातळी पे जो है तो उन्होंने प्रस्ताव भेजे। ये जो है तो सेवली के ऊपर जो बहुत बड़ा अन्याय है कि तमाम तरह जो है तो निकाश को जो है तो बाजू में रखते हुए जो है तो आप सेवली के ऊपर जो है अन्याय कर रहे हैं, जबकि पुलिस स्टेशन सेवली के अंदर है। और खास बात यह है कि सेवली में जो है तो पहले से जो है तो ऑलरेडी तहसील ऑफिस था, सिर्फ उसको आपको रीएस्टेब्लिश करना है। 1948 के अंदर जो है तो यहाँ पर निजामकालीन जो है तहसील था और जालना जिले का सबसे बड़ा वेल पॉपुलेटेड गांव और सबसे बड़ी ग्राम पंचायत जो है तो सेवली है। आपका जो है शासन का जो है तो अपर तहसील निर्माण करने का जो उद्देश्य ये है कभी लोगों के अंदर जो है तो आसानियां पैदा हो, लोगों की मुश्किलात दूर हो और जो लोग बैकवर्ड है उनको जो है तो मेन स्ट्रीम में लाना। जब आपका जब उद्देश्य ये है तो फिर ऑलरेडी जो है तो हम बैकवर्ड है, हमको मेन स्ट्रीम में लाने के लिए, मुख्य धारा में लाने के लिए जो है तो वो हक हमारा है। लेकिन आप जो है तो ऐसे गांव को जो है तो तहसील दे रहे हैं जो ना ही डोंगर भाग में आता है और ना ही जो है तो उसका डिस्टेंस बढ़ता है। 60 किलोमीटर दूर जो है तो जालना से हमारा गाँव है और 31 जो है तो खेड़ों के ठहराव, 31 जो है तो गाँव के ग्राम पंचायत के ठहराव जो है तो हमने इसको जोड़े हैं। लेकिन किसी भी जो है तो हमारे बात को जो है तो ऊपर के अधिकारियों ने तमाम तरह बातों को जो है तो निगलेक्ट किए और क्या वजह है मालूम नहीं पड़ी और उन्होंने जो है तो नेर की सिफारिश किए। इस बेस के ऊपर जो है इस अन्याय के विरोध में जो है तो लोकशाही मार्ग से शांतिपूर्ण तरीके से जो है तो हम सोमवार से जो है तो गाँव बंद रख रहे हैं, जिसमें किसी भी किस्म का जो है तो कोई भी जो है तो हम अलग तरीके से जो है तो हमारा कुछ भी वो हरकत नहीं होंगी। हम ये जो है तो साहब के पास आज आए तो हम शांतिपूर्ण तरीके से मुकम्मल तौर पर जो है गाव बंद रखेंगे। आपण आपल्याला निवेदन दिलेलं आहे, किती दिवस गाव बंद राहणार आहे, त्याच्यामध्ये आपली भूमिका कशी आहे? अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी सेवली सर्कलच्या ग्रामस्थांनी गाव बंदचं निवेदन दिलेलं आहे। यापुढे निर्णय होईपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे आणि उद्या रोजी ते माननीय सोमवारी माननीय विभागीय आयुक्त साहेबांकडे ते जाणार आहेत त्यांचं निवेदन घेऊन आणि त्यानंतर पुढील दिशा ठरवणार आहे। नमस्कार। आणि डॉक्टर साहेब एक सांगा मला की तुम्ही राजकीय ह्याच्यामध्ये अनुभव जास्त आहे, तुम्हाला काय वाटतंय गावासोबत थोडं पक्षपातीपणा झालेला आहे? गावासोबत पक्षपातपणा झालेला आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षापासून मराठा आणि ओबीसी वाद हा सुरू झालेला आहे आणि शेवली जिल्हा परिषद सर्कल हे पूर्वरच जो आहे ओबीसीचा पट्टा आहे। या भागामध्ये सर्वसाधारण समाज जो आहे 10% आहे, बाकी उर्वरित ओबीसी, व्हीजीएनटी, एससी, एसटी आहे। आणि हा लीडरशिप जी आहे आज जे आमच्या जिल्ह्यामध्ये आमदार
मिनिस्टर वगैरे जे आमदार आहे ते मराठा समाजाचे आहे आणि शासनाच्या दबावाखाली प्रशासनानं हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी तहसील ऑफिस निजामकालीन होतं. 1935चा जो शपथपत्र त्या तहसीलमध्ये झालेला होता शेवलीच्या, त्याचा आम्ही 32 ग्रामपंचायतच्या ठरावासह ते पुरावा सादर त्यांच्याकडे केलेला आहे, माननीय तहसीलदार साहेब, SDM साहेब आणि कलेक्टर साहेबांकडे. आणि त्यांना विनंती केली व आमचा हक्क तुम्ही 16 सप्टेंबर 1948 पर्यंत या ठिकाणी तहसील कार्यरत होतं. शेवटचे तहसीलदार गोविंदराव मोहरील हे शेवलीचेच होते. रजिस्ट्री ऑफिस होतं, अमीन कचेरी होती आणि करोडगिरी होती. तर करोडगिरी म्हणजे कस्टम, आम्हाला त्याची गरज नाही. अमीन कचेरी म्हणजे पोलीस स्टेशन आम्ही आणलेलं आहे. आम्हाला अप्पर तहसील हे आमचा अधिकार आहे, कारण आमच्या 250 वर्षाची तहसील हिरावून घेतली तुम्ही 17 सप्टेंबरला 1948 ला. ती परत आम्हाला देण्यात येईल आणि त्या संदर्भात आम्ही अगोदर कमिशनर साहेबाकडे आम्ही हे ऑब्जेक्शन दाखल केलेलं आहे. हे ते बघून घ्या. सोमवारी समक्ष त्यांना देऊ, ईमेल ID वर त्यांना पाठवलेलं आहे आणि कमिशनर कडेही आम्हाला न्याय मिळाला नाही. तर छत्रपती संभाजीनगर येथे मुंबईची हायकोर्टची ब्रँच आहे, तिथे आम्ही आमचे दाद मागणार आणि ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल शासनाला दिलेला आहे त्यांच्या विरुद्ध पण फौजदारी गुन्हा आम्ही दाखल करणार. मिसयूज ऑफ पॉवर आणि कर्तव्य बजावण्यास कसूर करणे. आणि आम्ही थांबणार नाही. उद्यापासून आमचं बेमुदत उपोषण आहे. आमच्या हक्काची लढाई सुरूच राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.